हा वैदेही बोल. मी काय बोलू, तूच बोल. भेटली का काऊ? काय म्हणाली? काकू काय म्हणणार आहेत, ते मजेत आहेत. अच्छा, मग तू येतोयस ना तिला घेऊन? नाही म्हणजे निघालात का? कधीपर्यंत पोचाल तुम्ही? अजून निघालोच नाहीये तर पोचणार कसं? ताते ऐकत नाहीयेत. काकूंना मुंबईला पाठवणार नाही असं म्हणतायत. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ऐकतच नाहीये. अरे मग तू का थांबलायस तिथे? तू ये की निघून. नाही, काकूंना इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. लिसन राज, हे बघ, आय कॅन टोटली अंडरस्टँड की तू हे सगळं रत्नमाला मॅडम साठी करतो, तुझ्या आईच्या इमोशन्सचा विचार करतो. तसं काऊ पण तात्यांची मुलगी आहे. तात्यांचं म्हणणं पण बरोबर आहे ना. आणि जर तात्यांना वाटत नसेल तिला इथे मुंबईला पाठवावं तर आपण तरी कसं आणणार आहोत तिला? आणि तसेही काऊला परत मुंबईत यायचंय की नाही ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. तिचं काय म्हणणं आहे हेही लक्षात घ्यायला हवं आपण. मला सगळं माहिती आहे. मला त्यांच्या डोळ्यात दिसलं त्यांना यायचंय मुंबईला, पण फक्त तात्या नाही म्हणतायत म्हणून ते येऊ शकत नाही. अरे अरे पण तात्या जर नाहीच म्हणतायत तर कसं आणणार ना आपण काऊला? मला माहित नाही, पण मी काकूंना घेऊन येतो. हॅलो हॅलो, तुम्ही गेला नाहीत तुम्ही अजून? नाही, हॉटेलवर गेलो होतो पण रूम नाही मिळाली. आणि या गावात माझं एक हक्काचं घर आहे, पण त्यांनी मला बाहेर काढलं. सॉरी हो, पण तात्या नाही ऐकणार. मला परत मुंबईला यायला नाही जमणार. कारण जे काही झालं त्याचा तात्यांनी एवढा धसका घेतलाय ना की मला ते गुहागरचं बाहेरही कुठे पाठवतील असं वाटत नाही. मला मान्य आहे, मी तुमचे पैसे देणं लागते. मागच्या वेळी आपण जेव्हा गुहागर मध्ये आलो होतो तेव्हा घर भाड्याचे पैसे तुम्ही मला मदत म्हणून दिले होते. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय की मी इथे तुमच्याकडून पैसे न्यायला आलोय? काय बोलताय हो? पैशांपेक्षा पण असं काहीतरी आहे जे तुम्ही आयुष्यात आल्यावर मला आणि माहेरच्या चहाला मिळत होतं, ते न्यायला आलोय मी इथे. विषय असा आहे ना की तात्या खरंच नाही ऐकणार. काकू प्लीज एकदा तात्यांशी बोलून तर बघा. काय बोलायचंय? ते काय बोलायचं असेल ना ते घरी येऊन बोला. चला घरी चला.